हाय मुलांनो, आज आपण पण इयत्ता 7वी गणित सराव संच 40 सराव संच 40 पाहण्यापूर्वी बघा आपल्याला बँक आणि सरळ व्याज यांच्या थोड्याशा संकल्पना थोड्याशा समजून घेऊया. बघा खात्यांचे प्रकार आहेत: चालू खाते, बचत खाते, आवर्ती ठेव खाते, मुदत ठेव आणि क्रेडिट, एटीएम आणि डेबिट कार्ड. ठीक आहे. आता चालू खाते म्हणजे आपण त्याला करंट अकाउंट म्हणतो. काय म्हणतो? करंट अकाउंट. हे करंट अकाउंट आपण मुख्यतः कोण व्यापारी जे असतात, कोण असतात व्यापारी व्यावसायिक असतात ना, हे ते वापरतात. काय वापरतात? हे ते चालू खाते वापरतात. किंवा ह्याच्यातनं काय करू शकतात ते व्यापारी? दिवसातून कितीही रक्कम ते काढू शकतात किंवा त्यांच्या खात्यात जमा होऊ शकते किंवा काढू शकतात ते. ह्याला अमर्यादा असते, मर्यादा नसते ह्याला. बचत खाते बघा, आपण सगळ्यांकडे आता बचत खाते आहेत. बचत खाते म्हणजे काय आपण म्हणतो, त्याला सेव्हिंग अकाउंट म्हणतो. काय म्हणतो? सेव्हिंग अकाउंट. ह्याच्यामध्ये थोड्या मर्यादा असतात पैसे काढण्यासाठी आणि घेण्यासाठी. थोडेसे पैसे एक करून आपण हे खातं उघडत असतो. ठीक आहे. आवर्ती ठेव खाते म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच काय की दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम असते. ती रक्कम त्या ह्याच्यामध्ये भरली जाते. ह्याच्यामध्ये विशिष्ट रक्कम भरली जाते. काही महिन्यांसाठी असते किंवा 12 महिने किंवा 18 महिने अशा ह्याच्यासाठी ती भरलेली असते. मुदत ठेव म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला फिक्स डिपॉझिट, एफडी म्हणतो. बरोबर की नाही? एफडी मध्ये काय की रक्कम त्याच्यामध्ये ठेवली जाते आणि ती विशिष्ट रक्कम याच्यामध्ये ठेवली आणि काही काळानंतर ती त्याच्यामध्ये, ह्याच्यातनं काय होतं तुम्हाला जास्त व्याज, बचतपेक्षा ना जास्त इथे व्याज भेटतं आपल्याला मुदत ठेवमध्ये. म्हणजे बचतपेक्षा इथे जास्त व्याज भेटतं. तसंच क्रेडिट, एटीएम आणि डेबिट कार्ड हे जे तुमच्याकडे कॅश नसते ना, रोख रक्कम नसते ना, तेव्हा याचा आपल्याला वापर करता येतो. बघा एटीएम, बघा आपल्याकडे कॅश नसते तरी आपण जातो की नाही एटीएम मध्ये आणि काढून घेतो. ठीक आहे. म्हणजेच हे तुम्हाला सरळ खात्यांचे प्रकार हे तुम्हाला समजून सांगायचे होते मला. बघा हे खूप महत्वाचं आहे. तसंच पुढे बघा रास बघा, रास काढण्यासाठी मुद्दल प्लस व्याज म्हणजे मुद्दल आणि प्लस व्याज हे सूत्र आहे. हे लक्षात ठेवा, हेच लागणार आहे आपल्याला सूत्र. हे दोन्ही सूत्र आपल्याला महत्वाचे आहेत. सरळ व्याज काढण्यासाठी बघा सूत्र आहे व बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100 येते. 100. ठीक आहे. म म्हणजेच काय? मुद्दल. म म्हणजेच काय? मुद्दल म्हणजेच रक्कम म्हणू शकतो. रक्कम, मुद्दल, रक्कम म्हणा. द म्हणजे दर आणि क म्हणजे काळ किंवा वर्ष, वेळ म्हणू शकतो, वर्ष. हे समजलं? व म्हणजेच काय? एकूण व्याज. व म्हणजेच काय? एकूण व्याज. ठीक आहे. हे सगळं आपल्याला पुढच्या आता उदाहरण सोडवून आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला हे लागणार आहे. सराव संच 40चा पहिला प्रश्न आहे बघा. रिहानाने ₹1500 शाळेतील संचयिकेमध्ये 10.9 दराने 2 वर्षांसाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल? पहिल्यांदा काय दिले आपल्याला ते लिहून घेऊया आपण. बघा म्हणजे मुद्दल. आता मुद्दल मी पूर्ण लिहिते, नंतर मग तुम्हाला सांगते. मुद्दल म्हणजे दर आणि काळ म्हणजेच क. आपण त्याला द आणि ते क म्हणतो. ठीक आहे. आणि आपल्याला काय काढायचं? व म्हणजेच काय काढायचंय? एकूण व्याज काढायचंय की नाही? चला, इथे मुद्दल किती आहे? मुद्दल म्हणजेच रक्कम ₹1500 आहे. दर किती? दर साल, दरशे म्हणजे दरवर्षी, दर साल, दर शेकडा असं त्याचं रूपांतर होतं. किती आहे? 9% दराने म्हणजे 9% दर. 9% लिहा. हा, किती वर्षांसाठी? काळ आहे किती वर्ष? 2 वर्ष. किती आहे? तिला एकूण किती रक्कम मिळेल? आता आपल्याला काढायचंय व काढायचंय. व काढण्यासाठी बघा मगाशी मी सूत्र सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? सरळ व्याज व बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. व आहे तसा ठेवा. व काढायचं ना आपल्याला. व आहे तसा ठेवा. मुद्दल म किती आहे? 1500 गुणिले दर किती आहे? 9 गुणिले काळ किती आहे? 2/100. ठीक आहे. व बरोबर अंशाचा एक छेदच, अंश एक छेदच. वरती काय राहिले? 15 गुणिले 9 गुणिले 2. ठीक आहे. आता ह्यांचा गुणाकार करूया आपण. 15 9
135 गुणिले 2 किती 270. बघा 35 चे 2 70 आणि 2 चे डबल म्हणजे व म्हणजेच काय सरळ व्याज किती आलं 270 आलेलं आहे. आता आपल्याला काढायची रास. काय काढायची आहे रास. रास म्हणजेच काय मुद्दल बरोबर प्लस व्याज. मुद्दल किती आहे बघा मुद्दल किती आहे 1500 अधिक व्याज किती आलं 270. काढा आता 270 बेरीज करा. 0 7 7 5 आणि 2 7 म्हणजे 1770 रुपये तिची रास आलेली आहे. म्हणजेच विहाराला एकूण किती रुपये मिळतील 1770. म्हणजे खाली लिहा म्हणून रिहानाला 1770 रुपये मिळतील. ठीक आहे चला प्रश्न दुसरीकडे दुसऱ्याकडे जाऊया आपण. दुसरा प्रश्न बघा जेठाला यांनी बँकेकडून 10 दराने 2,50,000 रुपये 5 वर्षांच्या मुदतीने गृहकर्ज घेतले तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल. आता त्यांनी काय घेतलंय 2,50,000 रुपये काय घेतले कर्ज घेतले गृहकर्ज म्हणजे घरासाठी कर्ज घेतले 5 वर्षांसाठी 5 वर्षांच्या मुदतीसाठी घेतले. ठीक आहे तर त्यांना प्रत्येक वर्षी व्याज किती द्यावं लागेल असं विचारलेलं आहे आणि त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल. ठीक आहे पहिल्यांदा लिहून घ्या आपण म किती आहे म्हणजे मुद्दल 2,50,000. दर किती आहे 10% दराने. काळ किती आहे 5 वर्ष. हो की नाही. आता प्रतिवर्ष आता प्रत्येक वर्ष सांगितलं ना मग प्रतिवर्ष घ्या. प्रतिवर्ष म्हणजे माहिती आहे तुम्हाला आता व्याज प्रतिवर्ष व्याज किती काढायचा तो. ठीक आहे तर आणि अजून काय सांगितलंय रास. काय सांगितले रास म्हणजे एकूण रक्कम विचारली ना रास ही काढायची आपल्याला. ठीक आहे आता आपण काय करूया पहिल्यांदा प्रतिवर्ष म्हणजे काय प्रत्येक वर्षाला प्रत्येक 1 वर्षाला. ठीक आहे म्हणून ह्या सरळ व्याज. आता मी इथे थोडस करते व बरोबर म गुणिले द गुणिले क छेद काय 100. व बरोबर मुद्दल किती आहे 2,50,000. दर किती आहे 10 गुणिले क किती आहे. आता इथे 5 वर्षवाला घ्यायचं नाही का कारण प्रतिवर्ष म्हणलं ना प्रत्येक वर्षी किती व्याज आहे. प्रतिवर्ष म्हणजेच काय तर 1 लिहा. काय लिहा 1 लिहा आणि मग 1 वर्षाचं काढलं की आपण काय करू 5 वर्षाचं काढू. पहिल्यांदा 1 वर्षाचं काढू किती मिळते की नाही 1 0 गेला 1 0 1 0 गेला 1 0 किती राहिले बरं आपल्याकडे 0 म्हणजे 25,000 रुपये राहिले बघा आपल्याकडे. 25 1 25 म्हणजे 25 व म्हणजे काय 25 1 वर्षासाठी. ठीक आहे 1 वर्षासाठी 25,000 5 वर्षांचं व्याज काढतो. काय करायचंय 5 वर्षांचं व्याज म्हणून 5 वर्षांचे व्याज. 5 वर्षांचे व्याज काढण्यासाठी काय करणार आहोत आपण गुणाकार करणार आहोत. किती 25,000. 1 वर्षाचं तर माहिती आपल्याला आहे की नाही गुणिले 5 सांगा 0 0 0 5 5 25 झाले 2 5 10 11 12 डायरेक्ट 25 5 125 दिले तरी चालेल. म्हणजेच काय तुमच्याकडे आले 1,25,000 रुपये त्यांना नुसतं व्याजच द्यावं लागणार आहे. ठीक आहे आता रास काढायची. आता आपल्याला काय काढायची रास बरोबर मुद्दल. आता एकूण विचारलंय ना मुद्दल अधिक व्याज. एकूण विचारलं बघा एकूण रक्कम किती द्यावी लागेल बँकेला. एकूण रक्कम परत किती द्यावी लागेल म्हणजे हे आणि परत अजून त्याच्यावर व्याज पडलेलं आहे की नाही. मुद्दल किती आहे 2,50,000 अधिक किती आला हा 1,25,000. 1,25,000. ठीक आहे यांची करा बेरीज 0 0 0 0 आणि 5 5 5 आणि 2 7 2 आणि 1 3,75,000 रुपये त्यांना द्यावे लागतील बँकेला. कळते का बँकेला द्यावे लागेल. 1 वर्षाचं काय केलं व्याज 25,000 आलं. किती रकमेवर 2,50,000. आता त्यांनी विचारलं 5 वर्षांसाठी. 5 वर्षांसाठी मग प्रत्येक वर्षाला 25,000 म्हणून असे किती झाले
5 वर्षाचे 1,25,000. मग एकूण सगळी रक्कम त्यांना परत किती, आता ही तर रक्कम परत द्यावीच लागणार आहे, शिवाय त्यांना काय व्याज पण द्यावं लागणार आहे. म्हणून 3,75,000 रुपये त्यांना पूर्ण रक्कम बँकेला द्यावी लागेल. बघा तिसरा प्रश्न, श्रीकांतने 85,000 दर सदस्य 7 दराने 2.1 वर्षांसाठी बचत बँकेत ठेवले, तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळाले? आपला काय लिहून घ्या, म द क आणि व. ठीक आहे, सरळ व्याज काढायचा आहे म्हणजे व काढायचा आहे. मुद्दल किती आहे 85,000, दर किती आहे 60% दराने, काळ किती आहे, वर्ष किती आहे 2.1/2. ह्याचं रूपांतर पूर्णांकामध्ये करून घेऊ पहिल्यांदा आपण, आहे का नाही. बघा कसं करतं, 2.1/2 आहे. आता ह्या दोघांचं काय करायचं, गुणाकार, 2×4 आणि ह्याचे 4 आलेले आहेत, यांची काय करायची बेरीज. बघा 2 × 2 + 1/2 असं करायचं. ठीक आहे, परत म्हणताल कसं काढलं, 2×4 + 1/2 म्हणजेच 5/2. ह्याची सरळ सोपी ट्रिक शॉर्ट मध्ये मी टाकलेली बघा, ते सुद्धा एकदा पाहून घ्या. म्हणजेच किती आलं ह्याचं 5/2 वर्ष असं म्हणूया. ठीक आहे, 5/2 वर्ष. आता सरळ 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 व्याज विचारले, सरळ व्याजाचं सूत्र लिहून घेऊया आपण. काय सूत्र सरळ व्याजाचं, सरळ व्याज व बरोबर म गुणिले द गुणिले क छेद काय 100. सांगा मग त्याच्या किमती त्याच्यामध्ये भरून घेऊया. 85,000 गुणिले दर किती आहे 7 गुणिले काळ किती आहे आता 5/2. आता हे काढून घेतलं ना, हेच लिहायचे. ठीक आहे, छेद काय 100. ठीक आहे, पुढे बघा अंशाचा 1 छेद, अंशाचा 1 छेदच राहिले काय 850 गुणिले 7 गुणिले 5/2. काय राहिलं 850. परत लिहून घेते मी इथे 850 गुणिले 7 गुणिले 5/2. आता भागिले हा 2 आहे ना, आता 2 ने आपण 850 ला भाग घालूया. 850 ला भाग घालू बघा, 2×4 बघा, 2×4 सॉरी 2×8 2×8 2×8 2×4 2×5 बघा झालं संपला. 7 गुणिले 5 यांचा गुणाकार करून घेऊया. बघा आता एक एकचा पहिल्यांदा गुणाकार, ह्या दोघांचा पहिल्यांदा गुणाकार बघा. 425 गुणिले 7 7×5 35 7 3 7 गुणिले 14 15 16 17 झाला 1 7 28 आणि 29. आता 2975 याला आहे ना 5 ने गुणायचे. 5 ने गुणून 5×5 25 2 7×5 35 36 37 4 3 5×9 45 46 47 48 4 5 दुने 10 आणि 4 14 म्हणजेच किती आलं 14,875 सरळ व्याज त्यांना मिळेल मुदतीनंतर. कळतंय का कसा गुणाकार केला, लक्षात ठेवा. थोडस अवघड वाटणार नाही. जर तुम्हाला गुणाकार येत असेल, गुणाकार भागाकार जमला तर तुम्हाला प्रश्न अवघड वाटणार नाही. चला चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. चौथा बघा, व्याजाच्या काही दराने 5,000 रुपये मुद्दलावर 4 वर्षात 1,200 रुपये व्याज होते, तर त्याच दराने त्याच मुदतीत 15,000 मुद्दलाचे व्याज किती होईल? आता त्याच दराने त्याच काय सांगितलंय मुदतीत. ठीक आहे, आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा 5,000 बघा इथे दिलेलं आहे 5,000 मुद्दलांचे 4 वर्षांचे व्याज. इथे दिलेलं आहे बघा 5,000 मुद्दलाचे इथे 5,000 मुद्दलाचे 4 वर्षांचे व्याज 1,200 आहे. रुपये 1,200 आहे, रुपये 1,200 आहे. आता आपल्याला काय काढायचंय बघा, तर 15,000 मुद्दलाचे व्याज किती काढायचे, पण दर तोच आहे आणि मुदत पण तीच आहे. म्हणून आपल्याला लिहायचे बघा, आपल्याला
रुपये 15,000वर काय करायचे? मुद्दलाचे त्याच दराने 15,000 मुद्दलाचे त्याच बघा दराने, त्याच दराने लिहिले ना, त्याच दराने व त्याच मुदतीने व्याज काढायचे. काय काढायचे? त्याच पद्धतीने व्याज काढायचे आहे. काय काढायचे? व्याज काढायचे आहे. काय काढायचं ते लिहून घ्या व्यवस्थित, म्हणजे आपल्याला नक्की समजेल, आपल्याला आपण काय होते ते पण समजेल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? 15,000वर मिळणारे व्याज x मानू, म्हणून 15,000 रुपयांवर मिळणारे व्याज x मानू. आता काय करू आपण? व्याज आणि मुद्दल अशी मुद्दल आहे, दोघांचं व्याज आणि मुद्दल या दोघांचं आपण काय करू? गुणोत्तराच्या रूपात मांडून घेऊया. ह्यांचं गुणोत्तर दोन प्रकारे मांडू आपण, म्हणून व्याजाचे मुद्दलाचे असलेले गुणोत्तर दोन प्रकारे मांडू. म्हणून व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर दोन प्रकारे मांडू. बघा मांडायचं कसं? बघा आपण काय लिहायचंय? व्याजाचे मुद्दलाशी, म्हणून व्याज छेद मुद्दल हे पहिलं, बरोबर. दुसरं पण तसंच लिहायचं, व्याज छेद मुद्दल, कारण की दोन्ही तर रक्कम दिलेत ना आपल्याला. म्हणून आपल्याला 15,000चं काढायचं, म्हणून 15,000 म्हणजे व्याज काय मानलं आपण? x मानलं, म्हणून x लिहा. छेद काय दिसते का तुम्हाला? मी इकडे लिहिते थोडंसं, त्याच्या खालीच लिहावं लागणार आपल्याला. बघा इथे लिहा x छेद 15,000 बरोबर. पहिला. आता दुसरा पहिला काय दिला आपल्याला? व्याज किती आहे? 1200 छेद किती वर्ग? 5,000. ओके, 5,000. आता x च्या खाली जो 15,000 आला तो भागिले दुसऱ्या बाजूला गेल्यावर तो काय होणार आहे? गुणिले होणार आहे. म्हणून लिहा इथे x राहिला फक्त, आहे की नाही? म्हणजे हा 1200 छेद हा गुणिले होणार 15,000 आणि हा छेद 5,000. ठीक आहे. सगळ्यांचा तर शून्य अंशात एक छेद अंश छेद राहिला काही. बघा इथे x बरोबर 1200 गुणिले 15 छेद 5. मग x बरोबर 5 एक 5 5 त्रिक 15 उरले काय? 1200 गुणिले 3 उरले बघा. 5 त्रिक 36 आणि वरचे 2 शून्य, म्हणजे 3,600 रुपये. 3,600 रुपये काय करावं लागते? व्याज होईल. किती मुद्दलाचे? 15,000 मुद्दलाचे किती व्याज होईल? 3,600 रुपये व्याज होईल. हा थोडासा वेगळा होता बघा, पण काही नाही, सोपा आहे. लक्ष द्या. परत कळलं नाही ते परत मागे जाऊन बघा. बघा शेवटचा प्रश्न आहे. पंकजने 1,50,000 रुपये दर सदस्य 10 दराने 2 वर्षांसाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले, तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल? बघा आता पहिला मग कसं म म्हणजे मुद्दल किती आहे? 1,50,000. ठीक आहे ना? दर किती आहे? 10% दर आहे. किती वर्षासाठी? 2 वर्ष. किती आहे? 2 वर्ष बँकेत ठेवलेलं त्यांनी मुदतीनंतर, तर त्या मुदतीने एकूण किती रक्कम त्यांना परत? एकूण रक्कम विचारली की रास काढायची. काय रास काढायचं? सरळ व्याज पण काढायचं आणि रास पण काढायचं, व पण काढायचा. पहिल्यांदा व काढून घेऊया आपण. बघा व म्हणजे काय? सरळ व बरोबर म गुणिले द गुणिले क छेद काय? 100. मुद्दल किती? 1,50,000 गुणिले दर किती? 10 आणि काळ किती? 2 छेद काय? 100. अंशाचा एक छेद ना छेदाचा अंशाचा एक छेदाचं शून्य. किती राहिले? 15,000 गुणिले 2 राहिले. 15 दुणे 30 आणि हे 3 शून्य वरती, म्हणजे 30,000 रुपये त्यांना काय? व्याज भेटेल. काय भेटेल? व्याज भेटेल.
आता एकूण रक्कम विचारली ना, मग एकूण रक्कम कशासाठी काढतो? रास म्हणतोय की नाही? रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, बरोबर की नाही? मुद्दल किती होती? 1,50,000 अधिक त्यांना आता व्याज किती मिळणार? त्यांना 30,000 रुपये व्याज मिळणार. ठेवलेत ना त्यांनी त्याच्यामध्ये, जमा ठेवलेत करून, बरोबर की नाही? 2 वर्षासाठी. चला आता त्यांना भेटणार आहे 50 आणि 50 60 70 80 1,80,000 रुपये त्यांना मिळतील एकूण. ठीक आहे, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.